संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चंद्रयान मोहिमेकडे लागण्याचं कारण हे आहे की याच्या अगोदर ज्या ज्या देशांनी चंद्रासंदर्भातली मोहीम आखली होती त्यांची सर्व अंतराळ यानं ही चंद्राच्या विषुववृत्ताजवळील भागावरती उतरली होती. विषुववृत्त जो चंद्राचा तुलनेने शांत भाग आहे आणि त्या ठिकाणी या अगोदरची अंतराळ यानं उतरलेली आपल्याला दिसून येतात. चंद्राचा जो उत्तर भाग आहे किंवा दक्षिण भाग आहे त्या ठिकाणी कोणत्याही देशाला अंतराळयान यशस्वीपणे लँडिंग करता आलेलं नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तो या अगोदर कुणीही यशस्वीपणे सर केलेला नाहीये आणि या ठिकाणी गडद अंधार आहे. तापमान सुद्धा -230 डिग्री आहे. सूर्यप्रकाश नाही, अत्यंत कमी तापमान आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही यानाची उपकरणं आहेत त्यांचं काम करणं खूप अवघड होऊन जातं, कठीण होऊन जातं आणि त्यामुळेच ही मोहीम भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी सुद्धा फार महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरू शकते. तर चंद्रयान 3 मिशन नेमकं काय आहे आणि या आधीच्या चंद्रयान 1 आणि 2 मिशनमध्ये नेमकं काय झालं होतं हे आता आपण बघूया. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर अखेर 23 ऑगस्ट रोजी 6:04 यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. एक ऐतिहासिक दिवस, सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण. संपूर्ण जग ज्या गोष्टींसाठी भारताच्या चंद्रयान 3 या मोहिमेवर श्वास आणि नजर रोखून होतं त्या चंद्रयान 3ने अखेर चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकावलाच आणि चंद्रयानाने इस्रोला पहिला मेसेज पाठवला, मी माझ्या डेस्टिनेशनवर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण. पण हे चंद्रयान 3 मिशन आहे तरी काय? जाणून घेऊया या मोहिमेविषयी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आतापर्यंत ज्या काही मोहिमा हाती घेतल्या होत्या त्या प्रखरपणे पार पाडल्या, जसं की मंगळयान, चंद्रयान 1, चंद्रयान 2. परंतु चंद्रयान 2 चंद्रावर जेव्हा लँडर रोवर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान 2 ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता मात्र भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम अतिशय महत्त्वाची आणि मोठी अशी ठरणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. पृथ्वीपासून चंद्राचं अंतर आहे 3,84,000 किलोमीटर आणि हे अंतर चंद्रयान 3 अंदाजे 45 ते 48 दिवसांमध्ये पूर्ण करेल असा अंदाज होता आणि हे 23 ऑगस्टला चंद्रावरती उतरेल हा कयास होता. आणि चंद्रयान अलगद उतरवण्याचा आणि रोवरद्वारे हे या चंद्रावरती फिरवण्यासाठी इस्रोच्या संपूर्ण टीमची रात्रंदिवस मेहनत होती. तर संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे लागण्याचं कारण हे आहे की याच्या अगोदर ज्या ज्या देशांनी चंद्रासंदर्भातली मोहीम आखली होती त्यांची सर्व अंतराळ यानं जी आहेत ती चंद्राच्या विषुववृत्ताजवळील भागावरती उतरली होती. विषुववृत्त जो चंद्राचा तुलनेने शांत भाग आहे आणि त्या ठिकाणी या अगोदरची अंतराळ यानं उतरलेली आपल्याला दिसून येतील. चंद्राचा जो उत्तर भाग आहे किंवा दक्षिण भाग आहे या ठिकाणी कोणत्याही देशाला अंतराळयान यशस्वीपणे लँड करता आलेलं नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तो या अगोदर कुणीही यशस्वीपणे सर केलेला नाहीये आणि या ठिकाणी गडद अंधार आहे. तापमान सुद्धा -230 डिग्री आहे. सूर्यप्रकाश नाही, अत्यंत कमी तापमान आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही यानाची उपकरणं आहेत त्यांचं काम करणं खूप कठीण होतं आणि त्याच्यामुळेच ही मोहीम भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी सुद्धा फार महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरू शकते. तर चंद्रयान 3 मिशन नेमकं आहे काय आणि या आधीच्या चंद्रयान 1 आणि 2 मिशनमध्ये नेमकं काय झालं होतं हे जरा आता बघूयात. चीनने या अगोदर चंद्रावरती यशस्वी मोहिमा करून दाखवलेल्या आहेत आणि 2030 पर्यंत चंद्रावरती अंतराळवीर उतरवण्याची त्यांची तयारी जोरदारपणे सुरू आहे. अमेरिका सुद्धा 2025 मध्ये चंद्रावरती 3 अंतराळवीरांना उतरवणार आहे. यासोबतच युरोपियन स्पेस एजन्सी, इस्रायल, जापान हे देश सुद्धा चंद्रासंदर्भातल्या मोहिमा आखण्यामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता चंद्रयान 1चा उद्देश होता भारताच्या स्पेस टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करणे. चंद्राची भौगोलिक स्थिती जी आहे यासोबतच तिथे उपलब्ध असलेले खनिज यांचा शोध घेणे. या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे या मोहिमेमधून जो काही डेटा उपलब्ध झाला त्या डेटाच्या मदतीने चंद्रावरती पाणी असल्याचा शोध लागला आणि नासाने सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे. या यानाने वर्षभर चंद्राच्या कक्षेमध्ये 3,400 प्रदक्षिणा घातल्या, डेटा पाठवला, पण दुर्दैवाने 29 ऑगस्ट 2009 रोजी त्याच्याशी कायमचा संपर्क तुटला.
यानंतर चांद्रयान-2 ही मोहीम सुद्धा फार महत्त्वाची आहे. रशियाच्या सोबतीने आपण ही मोहीम पार पाडणार होतो, पण नंतर रशियाने यातून माघार घेतल्यानंतर भारताने जिद्दीने ही मोहीम एकट्याने पार पाडण्याचं ठरवलं. 22 जुलै 2019ला चांद्रयान-2 लॉन्च झालं. 20 ऑगस्ट 2019 रोजी ते चंद्राच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या पोहोचलं. 6 सप्टेंबर 2019 रोजी लँडर विक्रमची सॉफ्ट लँडिंग सुरू झाली, पण अचानक लँडरशी संपर्क तुटला आणि ते अदृश्य झालं. पण तरीसुद्धा असं मानलं जातंय की त्याचा ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेमध्ये फिरून डेटा गोळा करत आहे आणि पुढची 7.5 वर्ष तो अजून काम करत राहणार आहे. आता चंद्रयान-2 हे बऱ्यापैकी यशस्वी झालं असं मानलं जातं. फक्त शेवटच्या क्षणी थोडी गडबड झाली. मुळामध्ये चंद्रावरती लँडिंग करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तसं पृथ्वीपासून चंद्राचं अंतर हे 3,84,000 किलोमीटर आहे आणि पृथ्वी ते मंगळ हे अंतर आहे 3,390 लाख किलोमीटर. तरीसुद्धा शास्त्रज्ञांची मान्यता अशी आहे की एक वेळ मंगळावरती सॉफ्ट लँडिंग करणं सोपं आहे, पण चंद्रावरती नाही. कारण की जसं आपल्याला पृथ्वीवरती वातावरण आहे तसं मंगळावरती सुद्धा वातावरण आहे, पण चंद्रावरती मात्र वातावरण नाही. पृथ्वीवरती जर का कोणी उंचावरून उडी मारली आणि पॅराशूट जर का उघडलं तर वातावरणामुळे ती व्यक्ती हळूहळू खाली येते आणि अगदी आरामामध्ये ती व्यक्ती लँड करू शकते. पण हेच जर का चंद्रावरती करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जरी पॅराशूट घेऊन उतरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती प्रचंड वेगाने खाली येईल आणि आपटू शकते. आणि तसंच काहीसं चंद्रयान-2च्या लँडिंगच्या वेळेस झालेलं होतं. त्याच्यामुळे चंद्रावरती उतरण्यासाठी खास इंधनाचा वापर करावा लागतो. म्हणजे जायचं आहे चंद्रावरती, अंतर आहे जवळपास 3,84,000 किलोमीटर आणि तिथं इंधन घेऊन जाण्यासाठी काही मर्यादा आहेत. इंधन जे काही घेऊन जायचंय ते सुद्धा मर्यादित प्रमाणातच. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे चंद्रावरती GPS सिस्टीम काही सुरू झालेली नाहीये आणि नेमकं उतरायचं कुठे याची एक्झॅक्ट माहिती येत नाही. म्हणजे लँडिंग पोझिशन जी आहे त्याची अचूक माहिती मिळत नाही. यासोबतच सरफेसपासून आपण नेमकं किती उंचीवरती आहोत याचा सुद्धा अंदाज येत नाही. याच्यामुळे चंद्रावरती उतरणं थोडंसं अवघड आणि नेमकं यामुळे चंद्रयान-2 मोहिमेमध्ये गडबड झाल्याचं लक्षात आलेलं. पण चंद्रयान-3 साठी इस्रोने अजून जास्त मेहनत घेतलेली, चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला. छोटंसं उदाहरण आपल्याला असं देता येईल की चंद्रयान-1 जी मोहीम होती ती सुरू झाली 28 ऑगस्ट 2018ला आणि त्याचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेमध्ये दाखल झाला 12 नोव्हेंबर 2018ला. म्हणजे लागले होते 77 दिवस. चंद्रयान-2 मोहिमेमध्ये आता हे दिवस कमी झाले 48 दिवसांपर्यंत आणि चंद्रयान-3 साठी प्रक्षेपणापासून त्याच्या इच्छित स्थळी पोहोचायला त्याला 40 दिवस लागणार होते. म्हणजे इस्रोला या मोहिमेसाठी दिवस कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हे यश अनुभवातून आलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेने 1969 साली जे काही त्यांचं अपोलो 11 ही मोहीम चंद्रासाठी आखलेली होती, ज्याच्याद्वारे नील आर्मस्ट्रॉंग आणि इतर दोघेजण चंद्रावरती जाऊन आले, तर त्यांना त्या मोहिमेसाठी 8 दिवस 3 तास लागले होते. आता आपल्याला लागले आहेत या चंद्रयान-3 साठी 40 दिवस आणि त्यात आपल्या शास्त्रज्ञांनी इथे खूप भन्नाट गोष्ट केलेली आहे. म्हणजे बघा, तुमची गाडी तुम्ही जितक्या जोरात चालवणार तितकं पेट्रोल जास्त लागणार आणि जर का एकाच दमामध्ये इच्छित स्थळी पोहोचून रिटर्न यायचं असेल तर, आणि या ठिकाणी ते अंतर 4 लाख किलोमीटरच्या आसपास आहे, तर रॉकेटसुद्धा तितकंच शक्तिशाली पाहिजे, त्याची तितकी क्षमतासुद्धा असली पाहिजे. अपोलो 11 जे होतं त्याचं वजन 2,800 टन आणि भारताच्या चंद्रयान-3 साठीचं LVM-3 अर्थात लॉन्च व्हेकल मार्क जे आहे त्याचं वजन इंधनासह आहे 640 टन. LVMची उंची 43.50 मीटर. LVMमध्ये 8 ते 9,000 किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. भारतातील सर्वाधिक वजन असणारं प्रक्षेपण यान म्हणून LVM ओळखलं जातं आणि त्यामुळे त्याच्या साह्याने चंद्रापर्यंत जाणं, तेही कमीत कमी इंधनासह, हे फार महत्त्वाचं आणि त्यासाठी लावलेलं लॉजिकसुद्धा खूप महत्त्वाचं आणि मजेशीर आहे. इथे गोफणवालं प्रिन्सिपल वापरलेलं आहे. म्हणजे शेतामध्ये पक्ष्यांना किंवा जनावरांना पळवून लावण्यासाठी शेतकरी एका दोरीला दगड बांधून तो दोर 5-6 वेळा फिरवून तो दगड वेगाने सोडून देतो किंवा फेकतो. तेच लॉजिक या ठिकाणी वापरलेलं आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्च करून
चंद्र गाठण्याचा मार्ग आपल्या शास्त्रज्ञांनी आखला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश सुद्धा आलं. एका ठराविक अंतरावरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यानंतर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार होतं आणि त्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृष्ठभागावरती उतरण्याचा प्रयत्न करणार होतं. यातून काय साध्य झालं? एकतर शक्ती कमी लागली, इंधन कमी लागलं, पण याच्याद्वारे जास्तीत जास्त लांबचा प्रवास केला गेला आणि जास्तीत जास्त डेटा सुद्धा गोळा केला जाणार आहे. आणि ही फार युनिक अशी कॉन्सेप्ट आहे चंद्रयान 3 मोहिमेची आणि ती यशस्वी सुद्धा झाली आहे. म्हणून आता चंद्रावरती उतरणारा चौथा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. याच्या अगोदर अमेरिका, रशिया, चीन यांनी हे यश मिळवलेलं आणि आता भारताचा त्यांच्यामध्ये नंबर लागला आहे. चांद्रयान 3 सुमारे 40 दिवसांचा प्रवास करून चंद्रावरती लँड झालं. चंद्रयान 3 मध्ये एक प्रोफेशन मॉडेल आहे, एक लँडर आहे आणि एक रोवर आहे. रोवर म्हणजे ती बग्गी असते ना चंद्रावरती फिरवण्यासाठीची, ती बग्गी त्याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये वेगळं कुठलं ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखं वागलं. अंतराळयान हे 100 किलोमीटर चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोवर यांना घेऊन आलं. लँडर चंद्रावरती उतरल्यावर त्याच्यातून रोवर बाहेर पडेल आणि हे रोवर चंद्रावरचे माती आणि इतर गोष्टी गोळा करण्याचं काम करेल आणि तो डेटा जो आहे तो आपल्याला इथे पाठवत राहील, अशी इस्रोची योजना आहे. कमीत कमी इंधनाचा वापर होईल आणि यशस्वीरित्या त्याच्यातून आपला उद्देश साध्य होईल आणि याच दृष्टिकोनामुळे इस्रोच्या ज्या मोहिमा आहेत त्या अगदी कमीत कमी खर्चामध्ये पूर्ण होणाऱ्या आहेत आणि योग्य तो उद्देश साध्य करणाऱ्या सुद्धा. 2008 साली इस्रोने चंद्रयान 1 मोहीम अवघ्या 386 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये पूर्ण केली होती आणि त्यानंतर मंगळयान प्रकल्प सुद्धा 450 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झालेला होता आणि आत्ताची चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे ती सुद्धा 615 कोटी रुपयांच्या आसपास खर्चामध्ये पूर्ण झाली आहे. याच्यावरून आपल्याला या मोहिमांचा किफायतशीरपणाचा अंदाज येऊ शकतो. इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ म्हणालेच होते की 14 जुलै रोजी आकाशात झेप घेणारं चंद्रयान 3 परिस्थितीनुसार 23 ऑगस्ट रोजी लँडरचं प्रक्षेपण करेल आणि चंद्रावरती उतरण्यासाठी जर का परिस्थिती योग्य असेल तरच ते 23 ऑगस्टला उतरण्याचा प्रयत्न करणार, नाहीतर ते आणखी 1 महिन्यानंतर उतरण्याचा प्रयत्न करेल. आता चंद्रावरती जर का लँडर पाठवायला 1 दिवस जरी उशीर झाला तरी ते अपेक्षित दिवशी पोहोचू शकणार नाही. चंद्राच्या प्रवासाच्या टप्प्यांचा जर का विचार केला तर त्याच्यानुसारच त्यांनी त्या लँडरचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे काय तर लँडर उतरेपर्यंत सूर्यप्रकाशाची त्याला गरज लागणार आहे आणि यामुळे त्याचं लँडिंग चंद्रावरती दिवसाच्या प्रकाशाच्या वेळी होणं गरजेचं आहे. चंद्रावरील 1 दिवस हा पृथ्वीवरच्या 29 दिवसांइतका असतो, तर पृथ्वीवरील 1 दिवस हा दिवस आणि रात्र याच्यासोबत 24 तासांचा असतो हे आपल्याला माहिती आहे. चंद्र हा काही स्वयंप्रकाशित नाही, तो ग्रह आहे. जेव्हा सूर्यप्रकाश चंद्रावरती पडतो तेव्हा प्रकाश परावर्तित होतो आणि चंद्र आपल्याला तेजस्वी दिसतो. चंद्रावर 14 दिवस फक्त सूर्यप्रकाश मिळतो तर इतर 14 दिवस तिथे अंधार असतो. आता आपण पाठवत असलेल्या चंद्रयानातील लँडर आणि रोवर यांना सौर ऊर्जेची गरज असल्याने त्याच्यासाठी हे सूर्यप्रकाशाचे चंद्राचे जे दिवस आहेत हे फार महत्त्वाचे ठरतात आणि म्हणूनच तिथे अगदी प्रत्येक क्षणाची फार किंमत आहे. प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि त्यामुळेच जर का 23 ऑगस्टला लँडिंग शक्य झाले नसते तर चंद्रावरती पुन्हा दिवस सुरू होईपर्यंत म्हणजे महिनाभर वाट बघावी लागली असती आणि म्हणूनच हे सर्व काही नियोजनानुसार होणं हे फार गरजेचं होतं. ही मोहीम भारतासाठी महत्त्वाची कारण की या मोहिमेमधला लँडर चंद्राच्या अशा भागांपर्यंत जाणार आहे की ज्याच्याबद्दल कोणालाही कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणजे जे अगोदरचे अमेरिका, रशिया, चीन यांच्याजवळ याविषयीची एक्झॅक्ट माहिती उपलब्ध नाही आहे आणि यावेळेस चंद्रयान 3च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताकडे डेटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल करेक्ट माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि त्या रोखण्यासाठी अगोदरच उपाययोजना आपण करू शकू. तसेच इतरही देश जे पैशाअभावी तसेच टेक्नॉलॉजी अभावी आपले सॅटेलाईट भारताकडून चंद्रावर पोहोचवू शकतील आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा भारताला होऊ शकेल. तसेच स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल इंटरेस्ट निर्माण होऊन नवनवीन तरुणांना संशोधनाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
तसेच 5G वेगाने विकसित होऊन त्याचाही फायदा होईल. इतरही संसाधनांचा शोध घेऊन मानवी प्रगतीसाठी त्याचा उपयोग करू शकू. तर तुम्हालाही चंद्रयान-3 मध्ये भारताला मिळालेल्या यशाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इस्रो अशीच प्रगती करत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूयात लवकरच नवीन विषयासह. तुम्हाला कथाष्टकवरील ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, कथाष्टकला सबस्क्राईब करा. आपला दिवस शुभ असो.